श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदत्त परब्रह्मणे नमः. अध्याय 33. रुद्राक्ष महिमेचे वर्णन. सिद्धयोगींनी एकनिष्ठ शिष्य नामधारकाला श्री गुरुचरित्राचे निरूपण प्रचलित ठेवले. द्वितीय दिनी प्रभाते ती साध्वी शिरोमणी तिच्या पतीसोबत श्री गुरूंजवळ येऊन त्यांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाली, गुरुवर्य, काल जेव्हा मी पतिविरहाने व्यथित झाले होते तेव्हा एक योगीश्वरांनी माझ्याजवळ येऊन तत्वज्ञान बोधन करून मला 4 रुद्राक्षे दिले. त्यापैकी 2 प्रेताच्या कानाला व उर्वरित 2 माझ्या मंगळसूत्राला बांधायला सांगितले. नंतर प्रेत दहनापूर्वी संगमावर जाऊन आपले दर्शन घ्यायला सांगितले आणि तिथे श्री गुरुचरणाच्या रुद्राभिषेकाचे तीर्थ घेऊन प्रेतावर भक्तिभावाने प्रोक्षण करून नंतर प्रेतदहन करायला सांगितले. असे सांगून ते यती अदृश्य झाले. त्यांनी अनुग्रह करून दिलेल्या रुद्राक्षाचे धारण आम्ही केलेले आहे असे सांगून ते रुद्राक्ष दाखविले व आपल्याला असा उपदेश करणारे यती कोण बरे असावेत? कृपया याबाबत आम्हाला काहीतरी सांगा, अशी तिने विनम्रपणे श्रीगुरूंना इच्छा व्यक्त केली. गालातल्या गालात हसत श्रीगुरू तिला म्हणाले, बालिके, काल जे यती तुला भेटले तो यती वेशात मीच होतो. तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन आम्हीच तुला रुद्राक्ष दिले. रुद्राक्षाचा महिमा अपार अनुपम आहे. भक्तिपूर्वक असो वा भक्तिविना असो, मनुष्य अधम असो वा उत्तम असो, रुद्राक्ष धारण केल्याने तो समस्त पापातून मुक्त होतो, पावन होतो. रुद्राक्ष हे इहपर कल्याणासाठी परम साधन आहे. मुक्ती प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य सुद्धा त्यात आहे. रुद्राक्ष धारण करण्यापेक्षा श्रेष्ठ आणखीन काहीच नाही. ते चित्त चंचलता दूर करते. तसेच ती अंतरंग बहिरंग या दोन्हीची मौल्यवान संपत्ती होय. रुद्राक्ष धारण केल्याने अगम्य तुलनातीत पुण्य लाभते असे श्रुती सांगतात. रुद्राक्ष धारणेने मिळणाऱ्या पुण्याला मिती नाही. शरीराच्या विविध भागावर रुद्राक्ष धारण करायला शक्य असेल तर किमान गळ्यात शरीराच्या विविध भागावर रुद्राक्ष धारण करायला शक्य नसेल तर किमान गळ्यात 108 रुद्राक्ष मण्याची माळ धारण करावी. कानाला किंवा मस्तकाला रुद्राक्ष बांधून स्नान केल्याने पवित्र गंगा नदीत स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. दुर्मिळ असे एकमुखी, पंचमुखी, एकादशमुखी अथवा चतुर्दशमुखी रुद्राक्ष धारण करून पूजा अर्चना करणे प्रचंड लाभदायक असते. ते उपलब्ध नसल्यास कोणत्याही प्रकारचा रुद्राक्ष हेतू पूर्ण करू शकतो. रुद्राक्ष माळेत मोती, पोवळे, स्फटिक, सुवर्ण, वैड्य, रत्न हे सर्व जोडल्याने अगणित पुण्य लाभते. रुद्राक्ष माळ हाती घेऊन जप केल्याने अपार पुण्य लाभते. रुद्राक्ष धारण न करणाऱ्याचा व कपाळावर त्रिपुंड न लावणाऱ्याचा जन्म त्रासदायक व व्यर्थ होतो. पूजासमयी रुद्राक्षाला रुद्रसूक्ताद्वारे अभिषेक केल्याने शिवलिंगार्चनाचे पुण्य मिळते. आदराने, श्रद्धेने व प्रीतीने रुद्राक्ष परिधान केल्याने चतुर्विध परमपुरुषार्थ अतिसुलभतेने लाभतात. याविषयी पुष्टीकरण करण्यासाठी पूर्वी घडलेली एक घटना तुम्हाला सांगतो. ते श्रवण केल्याने सर्व पाप अनिष्ट शीघ्र नाहीसे होतात. पूर्वी भद्रसेन नामक एक राजा काश्मीर देशावर राज्य करीत असे. राजाला सुधर्म नामक एक पुत्र होता. तसेच त्याच्या मंत्र्याला तारक नावाचा पुत्र होता. समवयस्क हे दोघे पुत्र ज्ञानसंपन्न व सुंदर होते. दोघे जीवस्थ कंठस्थ मित्र होते. सुस्थितीत वाढलेली ती मुले एकमेकांना सोडून राहत नसत. सर्व गोष्टी एकत्रच करत. ते दोघे महान शिवभक्त होते. त्रिपुंड, भस्मधारण, तिलक, रुद्राक्षमाळा हेच त्यांचे अलंकार होते. रत्न, सोने वगैरेमध्ये त्यांना आसक्ती नव्हती. कोणी त्यांना ह्यापैकी काही भेट म्हणून दिले तर लोखंडापेक्षाही निष्कृष्ट म्हणून ते टाकून देत असत. एकदा त्रिकाल ज्ञानी पराशर महर्षी राजमहालात आले. राजाने त्यांना भक्तिपूर्वक वंदन करून त्यांचे आदरातिथ्याने स्वागत केले व उत्तम आसनावर विराजमान करून विधियुक्त त्यांची पूजा केली. नंतर हात जोडून त्यांना नमन करीत विनविले, हे महर्षी, माझा व माझ्या मंत्र्याचा मुलगा जरी सांसारिक असले तरी ते दोघेही वेड्यासारखे वागतात. ते आपली योग्यता, स्थान, मान, पदवी हे काही लक्षात न आणता राजसत्तेचे प्रतीक असलेले सुवर्णरत्ने आभूषणे धारण करायचे सोडून त्यांचा तिरस्कार करतात. त्यांना स्पर्श देखील करत नाही. ते अविरतपणे अंगावर केवळ त्रिपुंड, भस्म व रुद्राक्ष माळा धारण करतात. त्यांचे वर्तन अतिशय विचित्र आहे. त्यांच्या या वृत्तीने मी स्तिमित आणि अस्वस्थ झालो आहे. त्यांना रुद्राक्षाची एवढी ओढ का आहे? त्यांच्या असामान्य वर्तनाचे खरे कारण काय असावे? मी खूप अस्वस्थ आहे. त्यांचं काय करावं? त्यांच्या भविष्याची काळजी मला भेडसावत आहे. काहींनी भेटवस्तू म्हणून जर रत्नभूषणे दिली तर ते दोघे निष्कृष्ट म्हणून टाकून देतात. तसे करू नको म्हटले तर ते आमचा सुज्ञ सल्लाही ऐकत नाही. त्यांना रुद्राक्षाचे इतके आकर्षण असल्याचे कारण काय असावे?
त्यांच्या विषयात आम्हाला काहीच समजेनासे झाले. त्रिकालज्ञानी, आपण आम्हाला या दोघांविषयी योग्य मार्गदर्शन करा. राजाचे दुःखभरीत वक्तव्य ऐकता सुहास्य वदनाने पराशर मुनी म्हणाले, हे राजा, या दोन्ही पुत्राच्या विचित्र वर्तनाला भूतकालातील एक विस्मयकारी घटना कारणीभूत आहे. तुला या कशाचीही जाणीव नाही, म्हणून तुला असे विचित्र वाटते. त्यांच्या पूर्वजन्मीच्या संस्कारानुसारच ते या जन्मी वागत आहे. त्यांच्या पूर्वजन्मीचा आश्चर्यकारक वृत्तांत मी तुम्हाला सांगतो ऐक. प्राचीन काळी काश्मीरातील नंदीग्रामात एक अति सुंदर, लावण्यवती व तेजस्वी वदनाची वेश्या राहत होती. तिचे जीवन अत्यंत विलासमय होते. तिच्याजवळ अनेक अत्यमूल्य व अद्वितीय असे सुवर्णलंकार, वस्तू व गोसंपत्तीही होती. तिचे संपूर्ण घर स्वर्णमय होते. तिचे घर विपुल सुगंधी द्रव्यांनी, भोगवस्तूंनी भरलेले होते. त्याशिवाय तिच्या सदनी भरपूर धनधान्य संपत्ती होती. नवयौवनाने पुरेपूर रती देवी सारखी ती सुंदर तरुणी गावभर खूप प्रसिद्ध होती. वृत्तीने वेश्या असली तरी प्रेमळ जीवन जगत ती स्वतःला अति पतिव्रता स्त्री म्हणवत होती. धर्मकर्माचे आचरण करीत ब्राह्मणांना यथोचित दानधर्मही करायची. तिच्या घरात एक रत्नजडित नाट्यमंडप होता. रोज त्या मंडपात ती तिच्या सहचार्यासोबत नृत्य करून आनंद लुटायची. मनोरंजनाचे खेळ करण्यासाठी तिने तिच्या घरी मर्कटाला व कुक्कुटाला पाळले होते. त्यांनाही तिने रुद्राक्ष आभरणांनी जडवले होते. एक दिवस शिवव्रत नावाचा एक महाधनिक वैश्य रुद्राक्षमाळा धारण करून भस्मांकित होऊन तिच्या सदनी आला. त्याच्या हाती सूर्यप्रभे समान तेजोमय व अत्यंत शोभायमान असे एक रत्नखचित शिवलिंग होते. त्या वैश्येने वैश्याला नाट्यमंडपात बसवून त्याचे स्वागत केले. त्या रत्नखचित लिंगाला आकर्षित होऊन तिने किंमत विचारली. विकत किंवा रती सुखाच्या बदल्यात तरी ते प्राप्त करावे अशी तिची तीव्र इच्छा होती. तिने ते शिवलिंग प्राप्त करण्याची इच्छा तिच्या एका नर्तकीद्वारे त्या वैश्य पाहुण्याकडे व्यक्त केली. जर का ते लिंग रती सुखाच्या बदल्यात देणार असेल तर संपूर्ण 3 दिवस ती त्याची धर्मपत्नी बनून राहील असे तिने आश्वासन दिले. 3 दिवसाच्या रती सुखाच्या बदल्यात ते रत्नखचित शिवलिंग देईल असे त्या वैश्यानेही कबूल केले. पण तिने मात्र 3 पूर्ण दिवस पतिव्रता धर्माचे निष्ठेने पालन केलेले पाहिजे असा त्याने आग्रह धरला. तथापि स्वभावतः ती वेश्या असल्याकारणाने त्या महाधनिकाचा तिच्यावर पूर्ण विश्वास नव्हता. तेव्हा त्या वेश्येने शिवलिंगाची शपथ घेऊन दिलेल्या वचनाप्रमाणे धर्म व कर्मानेही कुलीन स्त्री बनून त्याची धर्मपत्नी राहील असा त्याला दिलासा दिला. तेव्हा त्या वैश्याने संमती दिली व त्याच्या मालकीचे शिवलिंग तिला सोपविले. शिवलिंग देताना ते त्याला प्राणप्रिय असल्याचे सांगून त्याची अत्यंत काळजी घेण्यास व काही चूक झाल्यास तो प्राणत्याग करणार असे तिला सांगितले. वेश्येने त्यास होकार दिला व तिच्या वचनाप्रमाणे ती वर्तन करू लागली. रात्रीच्या समयी दोघांनी एकमेकांसोबत अंतपुरात प्रवेश केला. ते रत्नजडित शिवलिंग त्या मंडपातच ठेवून ते दोघे अंतपुरात गेले. तेथे प्रणयविलासात मग्न असताना नाट्यमंडपाला अकस्मात आग लागली व क्षणार्धात सारा मंडप भस्मसात झाला. रत्नलिंग, कुक्कुट, मर्कट सर्व अग्नीला आहुती झाली. वैश्याचे तर प्राणलिंगच हरपले. त्या वैश्याला खूप परिताप झाला. शिवलिंगाच्या शोधार्थ गेलेल्या त्या सर्वतोपरी प्रयत्न विफल झाले. तो अस्वस्थ झाला व त्याला प्रापंचिक जीवनच नकोसे झाले. तिथेच प्रज्वलित अग्नीमध्ये कशाचाही पर्वा न करता, मागचा पुढचा विचार न करता त्याने त्यात उडी मारली. पुरुष हत्यादोष तिला लागला. रत्नलिंग भस्मसात झाले. पतीचे प्राण गेले. या सर्व गोष्टींनी दुःखित ती वेश्या पतिव्रता धर्माचे पालन करण्यासाठी वचनबद्ध असल्याने पतीसोबत सहगमन करण्याचे ठरवून त्यास सिद्ध झाली. परलोक गमनापूर्वी तिने ब्राह्मणांच्या सन्मुख सर्व विधिविधानांचे आचरण करून ब्राह्मणांना भेटवस्तू, वस्त्रदान, धनकनक देऊन सर्वांना नमस्कार केला. कुळाचार नसलेल्या वेश्येला पतिव्रता धर्म बाधक नसतो व तिने सहगमन करण्याची काही आवश्यकता नसल्याचे तिला सर्वांनी परोपरीने समजावले. तिने वेश्याधर्माच्या विरुद्ध आचरण करू नये असाही बुद्धिवाद सर्वांनी तिच्याशी केला, तरी तिने कोणाचेही ऐकले नाही. ती सर्वांना उद्देशून म्हणाली, हे सज्जन हो, धर्मानुसार त्यावेळी मी त्या पतिव्रताचे पालन करीत असल्यामुळे पती वियोगानंतर मी सहगमन करणे व त्यांची साथ देणे हे माझे कर्तव्य बनते. माझी जीवनशक्ती असलेले माझे पती आता न राहिल्यामुळे मी त्याच्या मागे जाईल. मृत्यू हाच परमाश्रय व अंतिम गती आहे. जो जन्माला येतो तो एके दिवशी मृत्यूचा आश्रय घेतो. आपण मरण्यासाठी जन्मलो
आहोत. वचनबद्ध धार्मिक मनुष्य कोणत्याही क्षणी मृत्यूला सामोरे जाण्यास लाजत नाही. जिथे धर्म आहे तिथे देव आहे. जी योग्यता मला या कृत्यामुळे मिळणार ती माझ्या नैसर्गिक मृत्यूपेक्षा श्रेष्ठ असेल. पतीच्या निधनानंतर पतीसह केलेल्या सहगमनामुळे स्त्रीला तसेच पूर्वजांना देखील अत्यंत धार्मिक पुण्य लाभते. ती पतिव्रता धर्माबद्दल खूप बोलली व त्याविषयी अप्रामाणिक वचन आणि अवहेलना ऐकण्यास तयार नव्हती. मग सर्वांना वंदन करून सूर्यनारायणाला व अग्निकुंडाला नमस्कार करून तिने अग्निकुंडात उडी घेतली. पतिव्रता धर्माचे पालन करून तिने मिळवलेल्या पुण्यफळामुळे एक आश्चर्यकारक घटना घडली. प्रत्यक्ष सदाशिव नदीवर आरूढ होऊन अग्निकुंडात उडी घेतलेल्या त्या वेश्येला वर घेऊन आले. श्रीशंकर तिला म्हणाले, हे धर्मनिष्ठ स्त्री, ते रत्नलिंग म्हणजे मी स्वतःच होतो. माझ्या मायेने मी अग्नी प्रदीप्त करून नाट्यमंडप जाळून भस्मसात केला. तेव्हा तुझे दृढ मन, पतिव्रता, धर्मनिष्ठा याची परीक्षा घेण्यासाठी मी अग्नीत प्रवेश केला. तू पतिव्रता धर्माचे आचरण करण्यासाठी अग्निप्रवेश केलास. तुझी भक्ती व धर्मनिष्ठा पाहून मी प्रसन्न झालो. तुला पाहिजे ते माग. तुला जे काही हवे ते मी वररूपाने देऊन अनुग्रहित करतो. तेव्हा ती वेश्या म्हणाली, हे गौरीशंकरा, मला कोणत्याही प्रकारचा लौकिक अर्थ नको. तुमच्या दिव्य चरण कमलांशी भ्रमर होऊन निरंतर वास करण्याचे भाग्य मला मिळावे हीच माझी कामना. माझ्या सर्वजणांना तुम्ही स्वर्गात न्यावे. मला पुनर्जन्म नको. तेव्हा शीघ्र मला लौकिक बंधनातून मुक्त करा. असे मागणे मागत ती महादेवाच्या चरणांवर कोसळली. तिच्या उत्कट प्रार्थनेने गौरीरमण प्रसन्न झाले. त्या वेश्येसहित तिच्या सर्व परिवाराला विमानात बसून स्वर्गलोकात नेले. हे राजन, त्या नाट्यमंडपासोबत जिवंत जाळले गेलेले ते मरकट व मुकुट आहेत. या जन्मी ते तुझ्या मंत्र्याच्या उदरी जन्मले आहेत. गतजन्मी रुद्राक्ष व भस्म धारण करून प्राप्त झालेले पुण्याईमुळे ते तुझ्या वंशात जन्माला आले. किंबहुना ते दोघेही त्यांच्या मागील जन्मात शूद्र अज्ञानी कुळात जन्मले होते, पण त्यांना पवित्र रुद्राक्ष परिधान करण्याची सवय होती व त्या कारणास्तव ते ज्ञानीकुमार होऊन उत्तम कुळात जन्मले आहेत व शिवशंकराचे निष्ठावंत भक्त बनून त्यांच्या उपासनेत गुंतले आहेत. रुद्राक्ष धारण केल्याने प्राप्ती होणारी धार्मिक योग्यता अनमोल आहे. पूर्वजन्मीच्या संस्काराप्रमाणे व रूढीप्रमाणे याही जन्मात ते रुद्राक्ष धारण करीत आहेत व ईश्वराचे आराधक आहेत. असे हे पराशर मुनींचे रुद्राक्ष महिमेचे विवरण श्रीगुरूंनी त्या दाम्पत्याला निरूपण केले. इथे परमकल्याणकारी श्री गुरुचरित्राचा 33वा अध्याय संपन्न होतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री स्वामी समर्थ.